हाय गाईज, माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा स्पेशल मिनी ब्लॉग आहे आमच्या आहोंचा बड्डे। तर सकाळी आज सोमवार होता। सोमवार असल्यामुळं माझी खूप घाई होते आणि माझी कारण पूजा पण असते, त्याच्यामुळे मी आज सुरुवातीला घर पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आणि मग मी नंतर बघितलं पिल्लू आल्यानंतर तो पुन्हा राडा टाकला घरामध्ये। त्यांनी मी त्याला तेच सांगत होते का पसारा करू नको घरामध्ये। आणि मग नंतर त्याने बघितलं टिफिन, मी बघितलं त्याचा तर त्याने काही खाल्लंच नव्हतं। मग मी त्याला पहिल्यांदा म्हणलं आधी तू जेवण करून घे आणि मगच तू खेळायचं। त्याच्यानंतर माझा पण उपवास असल्यामुळे मी काही बनवलं नव्हतं। चला म्हणलं मग गरम चहा पिऊया। मस्तपैकी असा मी कडकमध्ये चहा केला होता आलं टाकून आणि चहा पिऊन घेतला। त्याच्यानंतर मला एका नाही त्यांचा बड्डे असल्यामुळे मला त्यांच्या बड्डेची खूप तयारी करायची होती, मार्केटला जायचं होतं। त्याच्यामुळे सुरुवातीला मार्केटला गेले, मार्केटवरून आल्यावर ही मी सगळी तयारी केली आहे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहे ना। हे तयारी मी मला 1-2 तास लागले हे तयारी करायनंतर। नंतर आमच्या आहो आले सरप्राईज, मी त्यांना हा व्हिडिओ केला, ते सरप्राईज झाले आणि मग मी त्यांच्या बड्डेला चालू केलं आणि मस्तपैकी हे बघा नटून ठटून मस्त बसलेत का नाही बड्डे बॉय। मग नंतर मी मस्त त्यांचं ऑप्शन केलं, मस्त बड्डे। मला असं वाटत होतं त्यांचा काहीतरी स्पेशल बड्डे करावा म्हणून मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना न सांगता। मग नंतर ह्या माझ्या बिल्डिंगमधल्या माझ्या ह्या फ्रेंड्स आहेत, मी त्यांना 4-5 जणींना बोलवलं होतं बड्डेसाठी, त्या आल्या होत्या माझ्यासाठी। मग म्हणलं की चला आपण सगळे मिळून त्यांचा बड्डे करूया। अशा ह्या माझ्या मैत्रिणीने त्यांचं ऑप्शन केलं। आता बघा केक कापताना पिल्लू तर त्यांच्या शेजारीच बसलेला, त्याला वाटत होतं की त्याचाच बड्डे आहे। तो नशीब तरी तो शांत तरी बसलेला, नाही तर तो म्हणायचा मम्मी माझा बड्डे माझा बड्डे। जाऊ दे, मुलांची हवस असते ना तसंच बड्डे करण्यात। बड्डे खूप छान झाला। त्याच्यानंतर होती गिफ्ट ओपन करण्याची, गिफ्ट तर मीच दिले होते बघा। त्यांना असं वाटत होतं, त्यांनी गेस केलं तर गिफ्ट, पण तरी पण त्यांना असं वाटायचं वेगळं काहीतरी आहे। पण पिल्लूने येऊन मध्येच पचका केला बघा, आलं सांगितलं वॉच आहे म्हणून। पिल्लू खूप एक्सायटेड, कारण त्यांनी ऑलरेडी मी गिफ्ट आणलेलं बघितलं होतं आणि पप्पाला सांगायला खूप तो एक्सायटेड होता। आणि सेकंड गिफ्ट हे पिल्लूला सुद्धा माहीत नव्हतं, त्याच्यामुळे तो काहीच सांगू शकत नव्हता ते काय आहे ते, आणि ह्यांना सकट माहीत नव्हतं की हे काय आहे। शेवटी त्यांनी ओपन करूनच बघितलं की हे आहे वॉलेट हे मी माझ्या चॉईसनं घेतलं। त्यानंतर बड्डे झाल्यानंतर आपली पार्टी तर झालीच पाहिजे म्हणून स्पेशल अशी मी पावभाजी केली। असा हा पूर्ण दिवस माझा ह्यांचा बड्डेचा ह्यांच्या कामासाठी आणि ह्यांचा बड्डे करण्यातच खूप गेला, पण खूप छान गेला। असंच बघत राहा माझे मिनी ब्लॉग। बाय बाय।